पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गिकेचे लोकार्पण रखडले आहे। पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याने मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण पुन्हा एकदा रखडते की काय ही भीती पुणेकरांना सतावत आहे। जनतेच्या पैशातून तयार करण्यात आलेली मेट्रो मार्गिका तयार असूनही कोणा एका व्यक्तीच्या हट्टासाठी ती वापराविना पडून राहणे हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे, असे म्हणत महाविकास आघाडीने आज जिल्हा न्यायालय येथे आंदोलन केले। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले उद्घाटन आहेत। आज पुणे शहरामध्ये काँग्रेसने पुण्याचा डीपी केला मेट्रोचा आणि याचे केले असताना याच्यामध्ये जनतेचा पैसा हा कर रूपाने गेला नाही पाहिजे, कधी जाहिरातबाजी नाही केली आणि काम करत राहिले। पण 16, 18, 22, 23 आणि 24 5 वेळा टप्प्याटप्प्याच्या उद्घाटनांना पंतप्रधान येतात। मग पंतप्रधान आता आचारसंहिता करावं लागेल देशातल्या नागरिकांना की पंतप्रधानांनी कुठली उद्घाटन केली पाहिजेत। डोळ्यासमोर निवडणूक ठेवून काल करोडो रुपयाचा जनतेचा पैसा हा पाण्यामध्ये घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचं हेच म्हणणं की काल उद्घाटन जर होणार नसेल तर केबिन मधून 29 ला करण्याचं कालच करायला पण होतं। आज आम्ही आंदोलन जाहीर केलं। संविधानाला अनुसरून ज्या लोकशाहीमध्ये जे जे करता येईल ते पुणेकरांसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आमचं हेच म्हणणं आहे की पुणेकरांना वेटीस न धरता आजच्या आजच ही चालू झाली पाहिजे होती, पण पोलिसांचं प्रेशर, प्रशासनावर असलेलं पंतप्रधानांचं प्रेशर याच्यामुळे आज त्यांनी चालू नाही केले। पण त्यांचे अधिकारी आज आमच्या सगळ्या अध्यक्षांना भेटलेत आणि त्यांनी कबूल केलं की 29 तारखेला कोणी येऊ ना येऊ तुम्हाला पुणेकरांना आम्ही मेट्रो देऊ आणि आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन आजचं आंदोलन थांबवलेलं। परंतु ते आंदोलन थांबलेलं नाही, 29 तारखेला नाही झालं तर प्रशांत जगताप ज्याप्रमाणे म्हणले की लाखो पुणेकर घुसू आणि त्यांना रस्त्यावर आणू। कालच्या चिखलामध्ये मोदींची सभा होणार नाही, या पोटी 4 कोटी रुपये खर्च केलेली कालची सभा होऊ शकली नाही, म्हणून कालचं मेट्रोचं उद्घाटन या ठिकाणी रद्द करण्यात आलं। मुळात हा पुणेकरांचा अवमान आहे। जी मेट्रो 3 वर्ष उशिरा चालू होतीये ती मेट्रो फक्त मोदीजींना त्यांचे एकूणच बाष्पळ गप्पां करता भाषणाला व्यासपीठ मिळाले नाही म्हणून जर रद्द करण्यात येत असेल तर हा पुणेकरांचा अवमान आहे, पुणेकरांच्या टॅक्सच्या पैशाचा अपव्यय आहे। ही मेट्रो काय मोदींच्या खिशातल्या पैशातून चालू होत नाही तर पुणेकरांच्या टॅक्स रूपी पैशातून चालू होते। त्यामुळे हा अपमान आम्ही सहन करणार नाही, म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मेट्रोच्या दरवाजावर आंदोलन करण्यात आलं होतं। आम्ही पुणेकर ज्येष्ठ नागरिक जास्तीत उद्घाटन केलेलं आहे, आमच्या दृष्टीने उद्घाटन झालेलं आहे, पण पुण्याच्या मेट्रोच्या एका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीरपणे कबुली दिलेली आहे की 29 तारखेला मोदी आजारी पडले काय, परदेशी गेले काय, पुण्याची मेट्रो 29 तारखेला दुपारी धावलेली दिसेल। त्याच्यामुळे पुणे पोलिसांचा सन्मान राखत आम्ही हे आंदोलन आता स्थगित केलेलं आहे, पण हे आंदोलन संपलेलं नाही। 29 तारखेला जर मेट्रो चालू झाली नाही तर लाखो पुणेकरांना घेऊन आम्ही आतमध्ये घुसू आणि ती मेट्रो नक्की चालू